व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट विमानांनी सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचा डीजीसीएचा ठपका. 4 विमानांच्या उड्डाणाला बंदी. अजित पवारांचा अपघातही सदोष विमानामुळे झाला का? चर्चांना बळ. व्हीएसआर कंपनी विरोधातील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये धाव. डीजीसी आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांसोबत खडाजंगी. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी विरोधी पक्ष नेता देणार. भाजपनं महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या माध्यमातून ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न असल्याची चर्चा. मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय. विकास कामांसाठी होणार ठेवींचा वापर. किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागातील नमाज पठणामुळे वादाला तोंड. आंदोलनाच्या वेळी नमाजाची वेळ झाल्यामुळे कार्यालयातच नमाज अदा. आंदोलनकर्त्यांचं स्पष्टीकरण. गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी. भिगवण कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण. आता आईकडे जाण्याची मुलीची इच्छा. कोर्टात जबाब बदलला. इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलीची हजेरी. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशत. 20,000 भयभीत शेतकऱ्यांचं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र. बैलगाडीतून पत्र जमा करत मोर्चा. 9 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यावर. इराणवर युद्धाचे ढग घोंगावत असतानाच पंतप्रधान मध्य पूर्व आशियामध्ये. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण